तुमचं आधार कार्ड हे तुमच्या बँकेशी तुम्ही कशा प्रकारे लिंक करू शकता ते पण घर बसल्या। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण काय डिटेलमध्ये पाहणार आहोत। तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच करायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या व्हिडिओसुद्धा लाईक करून घ्यायचा आहे। चला तर आता तुमचा जास्त वेळ न घेता आपण आपला व्हिडिओ सुरू करूयात। तर पहा, आता या ठिकाणी तुम्हाला गुगलवरती NPCI असं सर्च करायचं आहे, क्लिक करायचं। त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस शो होईल। या ठिकाणी आता तुम्हाला एक नंबरलाच एक ऑप्शन दिसते कंझ्युमर। तर या ऑप्शनवरती तुम्हाला सिंपलमध्ये क्लिक करायचं आहे, प्लसचा आयकॉन आहे तिथे टॅप करायचं आहे। त्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा काही प्रकारचे इंटरफेस शो होणार आहे। या ठिकाणी आता एक ऑप्शन इनेबल झालं आहे, ते म्हणजे भारत आधार सीडिंग एनेबल बेस। तर पाहू शकता या ठिकाणी एक ऑप्शनसुद्धा आपल्यासाठी इनेबल झालं आहे। तर या ऑप्शनवरती तुम्हाला सिंपलमध्ये क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आता इथे सर्व व्यवस्थित फॉर्म भरून घ्यायचा आहे। तर पाहू शकता अशा काही प्रकारे आपले इंटरफेस शो झाला आहे। तर पाहू शकता वेबसाईट लोडनंतर आपल्याला इथं 8 मिनिटाचा वेळ देण्यात आला आहे। तर हे 8 मिनिटामध्ये आपल्याला संपूर्ण फॉर्म फिल करायचा आहे आणि तुमचं आधार कार्ड हे बँकेशी तुम्हाला लिंक करून घ्यायचं आहे। सर्वात प्रथम आहे इथे तुम्हाला तुमचा आता आधार कार्ड नंबर टाईप करायचा आहे। तर या खाण्यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर एकदम व्यवस्थित टाकायचा आहे। इथे कोणती चुकी करायची नाही। त्यानंतर आहे रिक्वेस्ट फॉर आधार, दोन ऑप्शन तिथे तुम्हाला इनेबल झालं आहे, सेडिंग आणि डिसेडिंग। याचा अर्थ काय होतो, तर सेडिंगचा अर्थ असं होतं तुम्हाला तुमचं जो काही आधार कार्ड नंबर आहे ते तुम्हाला तुमच्या बँकेशी लिंक करायचं आहे। डिसेडिंग म्हणजे काय, तुमचं ऑलरेडी आधार कार्ड नंबर लिंक आहे तर तुम्हाला आता दुसरा आधार कार्ड नंबर जोडून तुम्हाला डिसेडिंग करायचं आहे। तर तुम्ही डिसेडिंगसुद्धा करू शकता। तर आता यानंतरचा मेनू आहे सिलेक्ट युअर बँक, म्हणजे आता तुम्हाला तुमची कोणती बँक लिंक करायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी आता तुम्हाला तुमची बँक इथे सिलेक्ट करून घ्यायची आहे। तर या रेखामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला तुमची बँक सिलेक्ट करायची आहे। तर तिथे तुम्हाला टॅप करायचं आहे। जसे तुम्ही सिलेक्ट बँक या मेनूवर टॅप करताल तुमच्यासमोर ज्या बँक आहे ते ओपन होणार आहेत। मित्रांनो, तुम्हाला कोणती बँक अकाउंट आहे तुमच्या आधार कार्डशी लिंक करायची ती बँक तुम्हाला इथे सिंपलमध्ये सर्च करायची आहे। तर आपल्याला स्टेट बँक ऑफ इंडिया ही बँक सिलेक्ट करायची आहे। तर मित्रांनो, इथे स्टेट बँक ऑफ इंडियाचं ऑप्शन मिळत नाही, तो म्हणजे इथे आतापर्यंत फक्त 5च बँक इथे ॲड झाल्या आहेत। तर कोणत्या त्या बँक आहेत तुम्ही तिथे चेक करू शकता। तुम्हाला फक्त बँक टाकायचं आहे। बँक टाकल्यानंतर कोणत्या बँक आहेत तिथे तुम्ही पाहू शकता। खाली आल्यानंतर आता तुम्हाला इथे तुमचं बँकेचं जे काही अकाउंट नंबर आहे ते टाकायचं आहे। तर या खाण्यामध्ये तुम्हाला तुमचं बँकेचा अकाउंट नंबर टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो तुम्हाला कन्फर्म अकाउंट नंबर टाकायचा आहे, म्हणजे तोच अकाउंट नंबर तुम्हाला परत एकदा टाईप करायचा आहे, जेणेकरून तुमचा अकाउंट नंबर हे कन्फर्म होईल। व त्यानंतर आता तुम्हाला सर्व टर्म अँड कंडिशन ॲक्सेप्ट करायचे आहेत, तिला टिकमार्क करायचे आहे। त्याच्यानंतर कॅप्चा टाकायचा आहे। हा जो कॅप्चा आहे ते एकदम व्यवस्थित टाकायचा आहे। कॅप्चा टाकून झाल्यानंतर तुम्हाला प्रोसीड या बटनावर टॅप करायचं आहे। प्रोसीड झाल्यानंतर तुमचा फॉर्म हा सबमिट होणार आहे। सबमिट झाल्यानंतर तुमचा अख्खा फॉर्म हा बँकेजवळ सबमिट होणार आहे। त्याच्यानंतर बँकेमधील कर्मचारी तुमच्या फॉर्मची छाननी करतील। अशा काही प्रकारे तुम्ही आता तुमचं बँक खाते आधार कार्डशी घरबसल्या लिंक करू शकता। यानंतर जर तुमचं खाते आधार कार्डशी लिंक झालं नाही तर तुम्हाला काय करायचं, मित्रांनो हा जो फॉर्म आहे त्याची तुम्हाला झेरॉक्स घ्यायचे। त्याच्यानंतर तुम्हाला सर्व माहिती व्यवस्थित भरायची। याच्याबरोबर तुम्हाला तुमचं आधार कार्ड, पॅन कार्ड, त्याचबरोबर पासबुकची झेरॉक्स जोडायची व तुम्हाला ज्या बँकेमध्ये तुमचं खातं जोडायचं आहे त्या बँकेमध्ये तुम्हाला फॉर्म जमा करायचा आहे। या फॉर्मची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, तिथे जाऊन तुम्ही या फॉर्मची झेरॉक्स घेऊ शकता। तर मित्रांनो, असा होता माहितीपूर्ण व्हिडिओ। धन्यवाद मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। भेटूयात मित्रांनो पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार।